आजी, मला आईने रिपब्लिक डेचं स्पीच लिहून दिलंय, पण खूप डिफिकल्ट वाटतंय. बरं, मला सांग, 26 जानेवारीला रिपब्लिक डे का असतो? कारण इंडिया ऑलरेडी इंडिपेंडेंट झाला होता, मग रिपब्लिक डे झाला. बरोबर. भारत 1947 साली इंडिपेंडंट झाला. पण मग पुढे हे देश चालवायचा कसा हे ठरवायला नको. म्हणून आपल्या देशातल्या काही मोठ्या लोकांनी एक नियम पुस्तक लिहिलं, म्हणजे रूल बुक लिहिलं. त्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हटलं गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या टीमने अनेक महिने मेहनत घेऊन भारतीय संविधान तयार केले. आणि सोबतीला जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी चर्चेदरम्यान महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. आजी, कशा प्रकारचे रूल्स आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये? समजतंय की तुला? कॉन्स्टिट्यूशनमध्ये भारतात डेमोक्रेसी, इक्वॉलिटी, जस्टिस अशा व्हॅल्यूजचा आधार घेऊन नागरिकांना कसं वागायला हवं असं नमूद केलंय. आणि नागरिकांचे या देशातले काय हक्क आहेत हे पण नमूद केलंय. 26 जानेवारी 1950 साली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया लागू झालं आणि भारत एक गणतंत्र म्हणजे रिपब्लिक देश बनला. आजी, आता मला असं वाटतंय मला बरंच कळलं. अरे वा, छान. आता आईने लिहून दिलेलं स्पीच पाठ कर. वंदे मातरम. आजी, झालं का झेंडावंदन? आणि तुझं स्पीच कसं झालं? आजी, मस्त झालं. थँक्यू आजी.